नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणी महाराष्ट्रामधून आणखी एक प्राध्यापक अटकेत। पुण्यामधल्या बायोलॉजीच्या प्राध्यापक मनीषा मांढरे देखील एनटीएशी संबंधित। सीबीआयकडून आतापर्यंत 9 जणांना अटक। मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार। कुणबी प्रमाणपत्रांसाठी 30 मे पासून आंतरवालीमध्ये आमरण उपोषण। जरांगेंची घोषणा तर जरांगेंच्या मागण्यांवरती स्थानिक पातळीवरती काम सुरू। विखे पाटील यांची माहिती। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसल्यास रस्त्यावरती उतरणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा इशारा। तर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींमधील घटक कुठे जाणार? लक्ष्मण हाकेंचा सवाल। प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट। 12 मे रोजी तटकरे आणि पटेल यांची पवारांसोबत चर्चा। पक्षामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। सुनेत्रा पवार आणि पार्थ सोबत सध्या बोलत नाही। पार्थने व्हीएसआरच्या विमानामधून प्रवास केल्यामुळे आणि सुनेत्रा पवार राममोहन नायडूंसोबत बसल्यामुळे बोलत नसल्याचं रोहित पवारांचं स्पष्टीकरण। बीडच्या गेवराईमधील गोदावरीचं नदीपात्र कोरडं ठाक। गोदाकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा। तर मुंबई पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामधला पाणीसाठा 40%वर। मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल। बंगालच्या उपसागरामधील काही भागही व्यापला। भारतीय हवामान विभागाची माहिती। अल निनो जूनमध्ये सक्रिय होणार असल्यामुळे संपूर्ण मान्सून हंगामावरती प्रभावाचा अंदाज। एल निनोचा प्रभाव डिसेंबरच्याही पुढे राहिल्यास पुढल्या वर्षीच्या मान्सूनला फटका बसण्याची शक्यता।